समारंभामध्ये आणि उत्सवामध्ये वापरल्या जाणाऱ्या साऊंड सिस्टमसाठी प्रशासनाने लागू केलेली 70 डेसिबल मर्यादा वाढवून 90 डेसिबल करण्यात यावी अशी मागणी साऊंड सिस्टम ओनर्स असोसिएशन आणि जनरेटर ओनर असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली। शहरातील साई भवन येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत सर्व व्यावसायिकांनी प्रशासनाचे नियम व निर्बंध पाळण्याचा निर्णय एकमताने घेतला। मात्र सध्याची 70 डेसिबल मर्यादा व्यवसायासाठी अपुरी असल्याने ती 90 डेसिबल पर्यंत वाढवावी असा ठरावही मंजूर करण्यात आला। व्यावसायिकांनी सांगितले की या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असल्याने कर्जाचा भार आहे, त्यामुळे मर्यादा कठोर राहिल्यास व्यवसायावर परिणाम होऊन आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। नमस्कार, बेळगाव साऊंड असोसिएशनतर्फे आज एक पास केलेला आहे की कर्कश साऊंड बेळगावात टोटली बॅन करण्यात आलं आहे। वयस्कर लोकांना, लहान पोरांना जसा त्रास होईल तसं आम्ही साऊंड लावणार नाही याच्यापुढं। कर्कश साऊंड टोटल बंद, प्रेशर बीट टोटल बंद, लाऊड अँड क्लीन होतं ना, जे पोलिसांना त्रास होण्यासारखं न होण्यासारखं, वयस्कर लोकांना त्रास न होण्यासारखं आम्ही त्याच्यापुढं काम करणार। 2 टॉप टोटल परवानगी लावणार आहे। समजा कोणतरी प्रेशर मीट किंवा कर्कश साऊंड लावलं, स्वतः साऊंड असोसिएशन डिपार्टमेंटला सांगून त्याचं मटेरियल सीज करण्यात येईल। तसेच बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांना स्थानिक नियमांची माहिती देण्याची गरज असून प्रशासनाने यासाठी संबंधित मंडळाशी समन्वय साधावा अशी मागणी ही बैठकीत करण्यात आली। शुक्रवार दिनांक 10/4/2026 रोजी आमची साऊंड असोसिएशन, LED वॉल असोसिएशन, जनरेटर असोसिएशन या सर्वांची सर्वांमध्ये मीटिंग साई भवनमध्ये झालेली आहे। आणि याच्यामध्ये कसं झालं आहे, प्रत्येक व्यावसायिकाला प्रशासनाकडून कुठे निर्बंध येत असल्यामुळं, आणि ती निर्बंध याचं कारण म्हणजे आम्ही साऊंडवालेच होतो, त्यामुळं आम्ही साऊंडवाले असोसिएशनवाले, लाईटवाले आणि LED वाले ठरवलेलं आहे की प्रशासनानं सांगेल त्या प्रकारे आपण कार्याला लागू, आजपासून कामाला लागू। आणि जे प्रशासनानं 70 डेसिबलची आम्हाला मर्यादा दिलेलं आहे, ती मर्यादा 70 ची 90 डेसिबलपर्यंत द्यावी, त्याप्रकारे आम्ही सर्वानुमतेनं निर्णय पण आज मीटिंगमध्ये पास करून घेतलेला आहे। त्याचबरोबर जेव्हा प्रशासन आपल्याला पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे, तर आपण देखील प्रशासनाला सहकार्य करणं हे जरुरीचं आहे। आणि प्रत्येक व्यावसायिकाचा आज 1 लाख, 2 लाख, 5 लाख असा 1 कोटीपर्यंत व्यवसायाला इन्व्हेस्ट केलेला त्याचा पैसा आहे प्रत्येक व्यावसायिकाचा, त्याचं व्याज देखील आम्हाला भरावं लागतं आहे। त्यासाठी आम्हाला ह्या व्यवसायाशिवाय पर्याय नाही आहे, कारण ह्याच व्यवसायावरती आमचं घरदार, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण व आमच्या सगळ्या सुखसोयी चालतात। त्यामुळे जर का व्यवसायच बंद झाला तर आम्हाला घरदार चालवायला कठीण होईल, घरामध्ये अन्य जाणं कठीण होईल। त्यासाठी प्रशासन जे सांगेल त्याप्रकारे आम्ही करत येणार आहे ह्याच्यापुढे। आणि असा सर्वानुमते निर्णय आमच्या असोसिएशनच्या मीटिंगमध्ये आज साई भवनमध्ये झालेला आहे। फक्त प्रशासनाला अनेकदा विनंती आहे की जी 70 डेसिबलची मर्यादा दिलेली आहे ती 90 डेसिबल पण वाढवून द्यावी, त्याप्रकारे आम्ही काम करू। आणि एक आमच्या असोसिएशनमध्ये ठरलेलं आहे, जे कोणी बाहेरचे साऊंड सिस्टम घेऊन येतील बाहेर गावाहून, त्यांना आम्ही प्रथम सांगणार, तुम्ही त्या जे आमचे नियम आहेत किंवा प्रशासनानं त्यांना सांगावं, त्या मंडळाला भेटावं प्रशासनानं मंडळाला भेटून ते साऊंडवाले बाहेरचे येत असतील तर त्यांना देखील त्यांनी फोनवरती कळवावं की असं इथं साऊंड असोसिएशनचं म्हणणं आहे की ह्या डेसिबल वाजवावं, आणि हाय बीडमध्ये न वाजवता जास्तीत जास्त 4 बीड घालून वाजवावेत, प्रेशर बीड कमी वाजवावेत, आणि साऊंड क्लीन आणि क्लिअर द्यावा। यामुळं आम्हाला देखील फार फायदा होईल। आपण जे 2-2, 3-3 कामं घेतोय ते देखील आम्ही घेऊ शकतोय। जर एकाच ठिकाणी पूर्ण साऊंडची जर का आम्ही थप्पी लावली तर आम्हाला एका वेळेला एकच काम करून तेवढेच पैसे मिळणार। त्याबद्दल असोसिएशननं असं ठरलं आहे की कमी साऊंड लावून आपण 2-3 कामं घेऊन 2-3 ठिकाणी पैसे कमवू शकतो, आणि ह्यामुळे आमच्या व्यवसायामध्ये देखील वृद्धी होईल आणि आम्हाला पैसे जास्तीच मिळतील, असं पूर्ण असोसिएशनच्या वतीनं एकमताने आज ठरलेलं आहे। आणि मी इथंच थांबतो। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ फेनोग्रामला।